नमस्कार मंडळी, तर मी आज बनवत आहे पालक पनीर। त्यासाठी मी स्वच्छ पालक धुवून घेतले। एका छोट्या पातेल्यात पाणी गरम केले, त्यात पालक टाकले शिजायला। नंतर घेतला कांदा कापून। कांदा हा उभा कापायचा, कारण की हा मी ग्रेव्हीसाठी कापत आहे। हा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। नंतर कापला टोमॅटो। नंतर कापली हिरवी कोथिंबीर। तर पालक शिजला आहे, त्यात ओतायचे थोडेसे थंड पाणी आणि आईस क्यूब। हे थंड होत आहे तोपर्यंत आपण एका पॅन मध्ये कापलेला कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजत आहे तोपर्यंत आपण पालक दळून मिक्सर मधून काढून घेऊ। मिरची टाकायची, थोडेसे मीठ टाकायचे आणि आईस क्यूब टाकायचे आणि व्यवस्थित बारीक पेस्ट करून घ्यायची। कांदा भाजलेला आहे आपला, त्यात टाकायचा टोमॅटो, लसूण आणि अद्रक। तर हे थंड व्हायसाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण आपले पनीर कापून घ्यायचे। असे छोटे छोटे पनीरचे तुकडे कट करायचे। कढईत तेल गरम करायचे आणि पनीर व्यवस्थित तळून घ्यायचे। पनीर हे मंद आचेवर तळून घ्यायचे, जास्त फ्लेम नाही ठेवायची, करपू शकतात आणि आतून व्यवस्थित भाजणार नाहीत। सर्व पनीर तळून घेतल्यानंतर कोमट पाण्यात भिजू घालायचे, जेणेकरून पनीर चांगले स्पंजी बनतील। आता आपण मिक्सर मधून कांदा आणि टोमॅटोची ग्रेव्ही बनवून घेऊ। कढईत तेल गरम केले, त्यात टाकले थोडे खडे मसाले, आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्ट जी आपण ग्रेव्ही बनवली होती आता। नंतर टाकला पनीर मसाला। रंग येण्यासाठी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकत आहे मी, आणि घरगुती लाल मसाला। हे सर्व व्यवस्थित फ्राय करायचे। नंतर टाकायचे पालकचे ग्रेव्ही, थोडेसे पाणी ओतायचे, मीठ टाकायचे आणि हे तेल सुटेपर्यंत वाफवून घ्यायचे। आणि तेल सुटल्यानंतर ह्यात आपले पनीरचे तुकडे टाकायचे। हे परत मंद आचेवर कडवून घ्यायचे तेल सुटेपर्यंत, आणि वरून कट केलेली कोथिंबीर टाकायची। बघू शकता आपले पनीर